साहेबांच्या मार्गदर्शकात डॉक्टर आदरणीय अर्चनाताई पाटील या संस्थेचे सचिव, आमचे स्नेहमित्र आदरणीय डॉक्टर पाटील साहेब, मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय शिवाजीराव अण्णापुरे साहेब, उपाध्यक्ष शिवकुमारजी, आणि त्यालाही विनंती केली पण साहेबांनी मला वाटतंय कामाच्या व्यस्ततेतून त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्घाटन करून त्या ठिकाणी घ्या, आणि म्हणून आज तो उद्घाटनाचा योग त्या ठिकाणी आला आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या हाताने आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन केलं आणि उद्घाटन झालं असं तर जर हे काल कार्यक्रम होणार होता किंवा मागच्या महिन्याचे कार्यक्रम होणार होता तर उमेश पाटील साहेबांच्या घरी लग्न कार्य होतं आणि मग त्यांनी सांगितलं की परीक्षाही होती, लग्न कार्य होतं आणि नंतर 2 तारखेची डेट ठरली, नंतर पुन्हा काही मान्यवरांच्या डेट जुळत नव्हत्या आणि कालचा दिवस स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती चषक स्पर्धेचं उद्घाटन सुद्धा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्या उद्योगमध्ये आपण त्या ठिकाणी केलो. संबंध राज्यामधून जवळजवळ 700 नामवंत खेळाडू, त्याचे पंच असतील, त्यांचे सर्व सोबतचे त्यांचे कुटुंबीय असतील आणि 360 जवळपास खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यातले काही अर्जुन पुरस्कार विजेते असतील किंवा अन्य काही लोक असतील त्याही कार्यक्रमाला आपण आणण्याचा प्रयत्न करणार होतो. पण उमेश पाटील साहेबांनी सांगितलं की आपण 10 तारखेला त्या ठिकाणी उद्घाटन करूया. पाटील साहेब ही संस्था एक ऊर्जा देणारी संस्था म्हणून आपल्या उदगीर शहरामध्ये आणि परिसरामध्ये या संस्थेचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. आज ताईंचं भाषण ऐकत असताना मन लावून त्या ठिकाणी ऐकलं भाषण आणि ताईने सातत्यानं उदगीरमध्ये आलं पाहिजे आणि वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ताईने मार्गदर्शन केलं पाहिजे, आम्हाला सूचना त्या ठिकाणी केल्या पाहिजे. तर ताई इथल्या लेखमात्या आणि प्रमुख त्या ठिकाणच्या आहे. ताईंचं बोलण्यामध्ये गोडवा असतो आणि काही सूचना त्या ठिकाणच्या असतात. आता इथं भाषण नाही करत असत ताई मन लावून ऐकलं. बाबासाहेब पाटील साहेबांचं भाषण केलं पण ते फार एवढं म्हणजे ते पुस्तकी ज्ञान जे होतं ते प्राध्यापकाला कळालं, आम्हाला ते कळालं. एवढं अभ्यास करून भाषणाचा असतो आणि तुम्ही जे बोलला अंतर्गताचं अध्यापन तुमची शब्द आपणची आठवण आज गुरुराव पाटील साहेब 90 वर्षाचे आज ही संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते धुरा त्या ठिकाणी सांभाळत आहेत. अनेक जुन्या आठवणी त्या ठिकाणी सांगितलं. स्नेह संमेलनामध्ये आम्ही लहान असताना इथं कशा पद्धतीने येत गेलो, आम्ही कसं घडलो आणि इथपर्यंत कसं पोहोचलो हे सुद्धा नवारा मॅडम ताईंनी त्या ठिकाणी सांगितलं. खूप आनंद वाटला मला या ठिकाणी आणि जी ज्येष्ठ मंडळी होती त्याला एक भीषण होती. आज मी पाहतो की हौकी स्वामी महाविद्यालय असेल, उदयगिरी महाविद्यालय असेल किंवा शिवाजी महाविद्यालय असतील, हे सगळे ज्या मंडळींनी ही संस्था स्थापन केलेली आहे त्या सगळ्यांना विजय असणारी ती मंडळी होती आणि ते मंडळीनं त्या बॉर्डरवर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, आपल्या मुले मोठ्या पदावरती गेले पाहिजे या भावनेतून ही संस्था उभा करण्याचं निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब सातत्यानं या सर्व संस्थेच्या पाठीमागं खंबीररित्या आशीर्वाद देण्याचं काम त्या ठिकाणी करत होते, आजही करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी काम करतोय. आज आमच्या उमेश पाटील साहेबांनी ताईवर त्या ठिकाणी जबाबदारी ताई हे सर्व जे विजय असणारे मंडळी समोर बसले. इथं उमेश पाटील साहेबांनी
जे उदगीर शहरात आणि परिसरातलं क्रीम वर्क आहे फक्त त्याला साठी बोलवलं आहे. नाहीतर गर्दी किती मोठी घरात जमवलेली असते. आणि म्हणून ही सगळ्या मंडळीच्या आशीर्वादानं आज मला राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते, आमदार होण्याची संधी तुमच्यामुळे मला त्या ठिकाणी मिळाली. आणि म्हणून मी सुद्धा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मास्टर प्लॅन आम्ही उदगीर आणि जळकोट तालुक्याचा आम्ही त्या ठिकाणी तयार केला. आणि त्या मास्टर प्लॅन प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी पुढे घेत गेलो. इथले जे लोकल नेतृत्व होतं त्या सर्व नेतृत्वांनी मला मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आपण एवढा मोठा विकास आपण आपल्या उद्योगाचा त्या ठिकाणी घालू शकतो. हे तुमचा सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आज तुम्ही बघताय की लातूरला आपण 45 मिनिटांमध्ये जातो. ताई उदगीरला एक जण डॉक्युमेंट होते कारण त्यांनी ताईंनी लाईफ केअर इथं उभा करून एक खूप मोठं पुण्याचं काम त्यांनी केलं. त्याला लातूरमध्ये मेडिकल कॉलेज उभारता आला असेल, पुणे असेल, चंदीगड असेल, दिल्ली असेल, हैदराबाद असेल, कुठेही त्याला कुठलीही संस्था किंवा कारखाना किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट त्याने उभा करू शकत असतो. पण लाईफ केअरच का उभा केलं कारण स्वतःला त्या पेशाने डॉक्टर होतं आणि आपल्या समाजाचं आपल्या भूमीचं काहीतरी आपण देणं घेणं लागतो. ह्या भूमिकेतून काही लाईफ केअर त्या ठिकाणी उभा केलं आणि अनेक चांगल्या रुग्णाला चांगल्या पेशंटला तिथं दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. कोणाची तरी दृष्टी त्या ठिकाणी लागली. पण आता पूर्ण पदावर परत लाईफ केअर त्या ठिकाणी येत आहेत, परत लाईफ केअर त्या ठिकाणी चालू होणार आहे. म्हणून काही त्यावेळेस लोक परिस्थिती नव्हती, आता लोक परिस्थिती आहे. म्हणून त्या लाईफ केअरला सुद्धा जे काही मदत लागेल ते आपला छोटासा भाऊ म्हणून पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम त्या ठिकाणी करेल. आज आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कृपेनं मी राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. मी जरी आज स्पोर्ट खात्याचा मंत्री असलो तर तुम्हाला माहिती आहे दुसरं एक खातं माझ्याकडे दादानी अतिशय महत्वाचं खातं दिलं आहे ते पोर्ट आहे. ते पोर्ट 720 किलोमीटरचा समुद्र ची लांबी माझ्या खात्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी आणि अनेक मोठे मोठे उद्योगपती त्यांचे बोर्ड त्या ठिकाणी आहेत. मग अंबानी असतील, अदानी असतील, किराणंदनी असतील, जिंदाल असतील, फिरॉलेक्सवाले असतील, अशा अनेक मोठे मोठे लोक त्या बोर्डचं काम त्या ठिकाणी करतात. तर जगामध्ये आयात निर्यात करण्याचं काम त्या बोर्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. म्हणून काही आता आपण लोक आज बरं झालं उमेश पाटील साहेबांनी एक चांगला योग त्या ठिकाणी आणला. तुम्ही खूप चांगलं भाष्य सुद्धा त्या ठिकाणी केलं. म्हणून CSRच्या माध्यमातून आपण एक कलेक्टरला एक प्रस्ताव त्या ठिकाणी आपण तयार करून आज आपण डॉक्टर लोकप्रिय साहेब नाही त्यांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागामध्ये जवळजवळ अंधमुक्त आपला उदगीर आणि जळकोट मतदारसंघ झाला पाहिजे म्हणून जवळजवळ 5 ते 6,000 डोळ्याचे ऑपरेशन करण्याचं काम या गेल्या 2 महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून लाईफ केअरच्या माध्यमातून सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये काम करू हा शब्द सुद्धा ताई मी तुम्हाला या ठिकाणी देतो. पण आता सातत्यानं उदगीरकडे तुम्ही आलं पाहिजे. उदगीरकडे येऊन त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे ही विनंती या ठिकाणी करतो. बाबासाहेब पाटील साहेबांनी खूप अभ्यासपूर्ण भाषण केलं. तुम्ही बाबासाहेब पाटील साहेबांची लायब्ररी जाऊन त्या ठिकाणी बघा. प्रत्येक भाषणामध्ये काहीतरी वेगळे पॉईंट त्यांचे असतात. आमच्या जमीन असं की हे केलो ते केलो ते काहीतरी घेण्यासाठी काहीतरी त्यांच्याकडे वाचतात आणि दररोजचं संध्याकाळी एक पुस्तक ते देखील वाचतात. दररोजचं एक पुस्तक. आज मला वाटतं हे बरं तरी खाशाला दादाचं पुस्तक वाचलं आला असं मला वाटतं. कारण उदगीरला जायचं राज्यस्तरीय खाशाला दादा स्पर्धा आहे आणि त्याचं पुस्तक त्यांनी 100% कारण कोल्हापूरला ते शिकले, कोल्हापूरला तालमीमध्ये ते राहिले, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास त्याच्यातला खूप महत्वाचा त्या ठिकाणचा आहे. आणि एक अभ्यास नेतृत्व म्हणून आज आगनपूरमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. एक निस्वार्थी भावनेनं एक स्वच्छ प्रतिमा आणि खूप चांगलं काम बाबासाहेब पाटील साहेबांचं त्या ठिकाणी आहे. संस्थात्मक काम आहे. मला ते पाटील साहेब करता आलं नाही.